मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? तुमचे स्वयंपाक वगैरे झाले असतील बघा. आता मी घरी आले 9:45ला. आज मी दुकानातला ब्लॉग घेतलाच नाही, कारण ना दुकानात आज इतकं काम होतं तर मी ब्लॉग घ्यायची विसरूनच गेले आज. तर चला ठीक आहे, आता स्वयंपाक बनवायचं आहे मला. मी आज बनवणार आहे शेवभाजी, मस्त छान झणझणीत. तर शेवभाजी, काजू शेवभाजी बनवणार आहे मी. काजू शेवभाजी खूप छान लागते खोबऱ्यापेक्षा. तर चला आता आपण काजू शेवभाजी बनवू. तर त्याचा आता अंधार तर पडलेला आहे. आता ब्लॉग कसं काय घेऊ मी रेसिपी पा काही होत नाही आहे. मला दुकानात एक मुलगी म्हणे, माझा व्हिडिओ बघितला असेल, मी याच्या अगोदर पण टाकत राहते ना, व्हिडिओ टाकत राहते पालकाच्या ज्यूसचे वगैरे. तर मग दुकानात एक दिवशी व्हिडिओ बघितला असेल माझा तिनं, तर मला म्हणे तुम्हाला कसं काय पिऊ वाटतं हे पालकाचा ज्यूस किंवा ते बीट वगैरे याचा ज्यूस, अजून भरपूर काय याचा ज्यूस पिते ना मी. तर मग मला दुकानात एक दिवशी विचारत होती, तर का नाही पिऊ वाटणार? एकदम आयुर्वेदिक, पौष्टिक आणि निरोगी शरीर ठेवण्यासाठी. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. चला, आपल्या घराचं काम कुठं आलं म्हणजे काय सांगायचे आता. इतका डोक्याला ताण झाला, डबल काम. काय ते मिस्त्री भेटला आम्हाला असा, तर दोनदा संडास बाथरूम पडावं लागायले. दोनदा पुढची बसवली त्यांनी, दोनदा फोडली. आता दुसरा मिस्त्री आणला आहे, बघू शकता तुम्ही. इतकं म्हणजे त्या मिस्त्रीला येत नाही ना, फोन नाही उचलला त्याने. मी 2-3 बारा फोन केला, तुम्ही करा त्याला फोन, नाही तर राहून जाईन. पुन्हा 8 दिवस 15 दिवस लावेल. आधीच त्याने 1 महिना लावला या कामाला. सगळ्या त्याच्या कामामुळं बाकीचे कामं माझे राहून गेले. उगाच आता त्याला म्हटलं धोंड्याचा महिना आला, या महिन्यात घरभरणी नाही करायची म्हणून काय कामं केले त्यांनी. हे बघा मैत्रिणींना, हे जे काम येत नाही ते नाही कामं केले पाहिजे. त्या मिस्त्रीला काही काम येत नव्हतं, त्यांनी मनानं बसून दिली पडची, संडासचं भांडं बसून दिलं. आता हे परत फोडावं लागलं. हा खर्च आहे ना, त्याच्याचकडे लावणार आहे मी आता, डबल खर्च. मग आता दुसरा मिस्त्री बोलवलेला आहे, तुम्हाला मी दाखवते. इकडे बसवली बघा या बाई, की बाथरूममध्ये त्याने अशी मिस्त्रीने दुसरा बोलवला, चांगली बसवली, छान मस्त. बघू शकता तुम्ही. आधी बसवली होती त्या मिस्त्रीनं पहिल्या, तर त्याने ना कशी बसून दिली. भांडं कुठं बसवलं, त्याची चाळणी कुठं बसवली. आता पूर्ण फडची एकदा फोडली आणि आता ही दुसरी बसवली. संडासचं भांडं बघू शकता. आता हे भांडं फोडायचे, हे काढायचे. त्याला येत नव्हतं ते त्याने करायचं नव्हतं बघा. हे ढीक पाडला इथं. ते असं काम, त्याच्यामुळे हे कामं लांबणी पडले. मैत्रिणींना काय सांगा तुम्हाला, खूप काम येत असेल तर करावं, नाही तर करून मला असं वाटतंय डोक्याला ताणून घ्या. माझ्याकडे डबल काम होऊन गेले बघा. महिना होत आला काम करायला लागले, अजून काही पूर्ण झालं नाही काम. तर मग मी खाली आले, बघितलं भांडं मिस्त्री आलेलं होतं कामाला. पाहिलं तर म्हटलं, मग मला कळालं, अरे बापरे म्हटलं, की ना भांडं नाही चांगलं बसवलं. मग मी लगेच त्या मिस्त्रीला ज्याला काम दिलं आम्ही त्याला फोन केला, म्हटलं भांडं नाही बरोबर बसवलं. केला का तुम्ही फोन? केला तो मुखेड आहे. काय म्हणतो येतो म्हणे. मग तुम्ही आता चालले का? झालो काय काम चालू कर. आता काय करणार आहे, आता त्याच्या भांडण झाले आपण थोडी पाहिलं ना. मग आता आजही काम राहून जाईल बघ. असं डोक्याला त्यांनी मिस्त्रीला म्हणलं होतं भांडं आणून दे, बरोबर त्याला फोन, तुम्ही फोन करा ना त्याला. आता एवढा तू फोन केला माझ्याकडे द्या तुम्ही फोन फोन लावून द्या माझ्याकडे. तुम्ही त्याला मी बोलते, भांडं आणून दिलं असं ते मिस्त्रीने परिपूर्ण करून त्याच्या निघून गेला असताना. आता उद्या येईल का मिस्त्री? त्याच्यामुळे 1 महिना गेला वाया. हे बाकीचे कामं राहून गेले सगळे. 10 मिनिटाच्या अर्ध्या तासाच्या कामासाठी तो काय गणगण चालली काय माहिती त्याची. ते मिस्त्रीला लय डोक्याला ताण दिला आमच्या. नाही, ते नुसतं आटकून होतं. इकडचे कामं घेते, तिकडचे कामं घेते, कोणाचे कामं पुरे करणं. 2 दिवसाच्या कामासाठी तिनं. चला मैत्रिणी, चालले आता वरी. आता मला स्वयंपाक करायचं आहे. असे काम आहे बघा, आता काय करावं. आणि या लोकांच्याकडे तुम्हाला मी सांगते, उभं राहून कामं करून घ्यायचे. येणं 17 ठिकाणी काम घेत होतं, इकडं अर्धे करते, तिकडं अर्धे करते. त्याच्यामुळे कोणतेच कामं पुरे होत नाही. तर बघितलं ना, संडासचं काम 2दा फडची तोडली आणि आता हे दुसरी बार बसवतोय. आता ते भांडं पण 800 रुपयाचं भांडं आणलेलं होतं. आता ते भांडंही तोडावं लागणार आहे आणि दुसरं भांडं आणायला गेलं ते मिस्त्री.
बांधकामवाल्या मिस्त्रीला आम्ही दिलं होतं ना सगळं पोर करायची, तर असे काम आहे. त्याच्याने ठीक आहे. आता स्वयंपाक करू आपण मस्त शेवग्याच्या शेंगा छान. दीपक खाली उभा आहे मैत्रिणीनं, त्याला ना थोडीशी पिशवी सोडायची आहे कारण लिफ्ट बंद असल्यामुळे ना मग असंच एक पिशवी आहे, त्या पिशवीनं आम्ही खाली. तर मैत्रिणीनं असं ना चौथ्यावरून ना एक अशी पिशवी बांधलेली. मग कसं दूध पिशव्या काही घ्यायचं असेल ना तर खालून घ्यावं लागतं, त्याच्यात टाकून काही सोडायचं असेल ना त्या पिशवीत टाकायचं, खाली सोडायचं. आणि आता हे कामावाले लोक आहे ना, मी काय करत असते पाण्याच्या बाटल्या भरून ना त्या पिशवीतच सोडते आणि खाली सोडून देते. तर चला वरी काम चालू आहे आमच्या इथं म्हणून ते आवाज पण या लागला आहे. त्यांनी ना वरी गेट बसवला आहे 5व्या मजल्यावर. चला मैत्रिणी आता ना स्वयंपाकाला लागते. कंप्लीट 12 वाजले. 1 तासात माझा स्वयंपाक झाला पाहिजे पटापटा. तर चला आता मी स्वयंपाक करून घेते. घरात पसारा पा अजून आता 1 महिना बाकी आहे. धोंड्याच्या महिन्यात काय घरभरणी करत नाहीत. मग आता निवांत शांतपणे सगळे कामं करून घेऊ व्यवस्थित आणि मग नंतर जून महिन्यातच घरभरणी करू धोंडे संपल्यावर. बघा हे पसारा सगळा पसारा हे बघा काही आवडता येणं काही नाही. तर तसंच कोंबू दिले. आज तरी होईल काम, उद्या तरी आवरेल पटापट आवरू सगळं. तर चला ठीक आहे, मी आता स्वयंपाक करून घेते पटकन. स्वयंपाकाची काय आज रेसिपी घेणार नाही. शेवग्याच्या शेंगा मस्त करणार आज. भरपूर दिवसापासून खाल्ल्या नाही आता शेवग्याच्या शेंगा टाकल्या मैत्रिणी शिजायला इकडं. आता मी काय करणार, पालकाचा ज्यूस करून पिणार. काल मी मस्त छान पालक आणली होती आणि हे उन्हाळ्याचं घेतलं पाहिजे. आता छान मस्त ज्यूस करू, थंड गार आयुर्वेदिक रक्तवाढीसाठी रक्तशुद्धीसाठी झाला बघा मस्त छान पालकाचा ज्यूस. काही होत नाही याने. मला दुकानात एक मुलगी म्हणे, माझा व्हिडिओ बघितला असेल, मी याच्या अगोदर पण टाकत राहते ना व्हिडिओ टाकत राहते पालकाच्या ज्यूसचे वगैरे. तर मग दुकानात एक दिवशी व्हिडिओ बघितला असेल माझा तिनं, तर मला म्हणे तुम्हाला कसं काय पिऊ वाटतं हे पालकाचा ज्यूस किंवा ते बीट वगैरे याचा ज्यूस, अजून भरपूर काय याचा ज्यूस पिते ना मी. तर मग मला दुकानात एक दिवशी विचारत होती तर का नाही पिऊ वाटणार. एकदम आयुर्वेदिक पौष्टिक आणि निरोगी शरीर ठेवण्यासाठी, एकदम रक्तशुद्ध होण्यासाठी, रक्तवाढीसाठी पालक. आपण रोज काही पालक खाणार नाहीत, रोज काही पालकाची भाजी खाणार नाहीत. हप्त्यातून 1-2दा ज्यूस घेतला तरी खूप छान आणि आपण लवकर आजारी पडणार नाही. आणि 40च्या नंतर तर खूप आपल्याला शरीराची काळजी घ्यावी लागते. कारण माझ्यावरून सांगते, आता माझं 40च्या पुढं वय आहे ना, तर 40च्या नंतर आपल्या नसा दुखणं, युरिक ॲसिड होणं, सांधे दुखणं, गुडघे दुखणं, खूप काही त्रास सुरू होते. तर आणि तसे मला झाले. मग मी हे सगळं फॉलो करते. त्याच्यामुळे मग माझं मी कमी करते जे काही त्रास होतो. भाजीपोळी जास्त खाल्ल्यानं, त्याने पण चपाती जास्त खाल्ल्यानं त्रास होतो 40च्या नंतर. तर मग त्याच्यामुळे आपल्याला हलकं फुलकं अन्न घ्यावं लागतं 40च्या नंतर. असेच ज्यूस वगैरे लिक्विड म्हणजे ज्यूस वगैरे. मग तुम्ही गाजराचा ज्यूस घ्या, काकडी बीट, गाजर काकडी बीट या तिन्हीचा मिक्स करून एक ज्यूस घ्या. लिंबू पाणी, पालकाचा ज्यूस, भोपळ्याचा ज्यूस, भोपळ्याचा पण ज्यूस घेते मी. तर असे ज्यूस घ्यायचे. त्याच्यामध्ये काय म्हणतात आवळ्याच्या दिवसात आवळ्याचा ज्यूस घ्यायचा. हे मी घेत राहते जसं सीझन येईल तसं. आणि उन्हाळ्यात तर बघा ह्याची किती गरज आहे, आपल्या शरीराला खूप गरज आहे या पालकाच्या ज्यूसची. जास्त हिरवं पालेभाज्या वगैरे आपल्याला उन्हाळ्यात त्याची जास्त गरज पडते. कारण आपल्या उन्हाळ्यात शरीरातलं पाणी खूप कमी पडतं, मग चक्कर येणं हे. तर त्याच्यामुळं ना काय करायचं, हे असं जास्त घ्यायचं. जेवण जास्त करायच्या ऐवजी हे जास्त घ्यायचं. 40च्या नंतर आपल्याला खूप काळजी घ्यायची. आता ती मुलगी मला तसं म्हणे, तुम्हाला कसं काय प्यावं वाटतं हे ज्यूस. मग आता दवाखान्यात आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा दवाखान्यात जातो, औषध गोळ्या घेतो, तेव्हा डॉक्टर आपल्याला सांगतातच हे घ्या ते घ्या. मग आपण तो घेतच ना, नाही इलाजाने घ्यावंच लागतं ना. मग तसं आजारी पडायच्या अगोदरच आपण जर ही काळजी घेतली तर आपण लवकर जेणेकरून आजारी पडणार नाही. त्याच्यामुळे मग असे ज्यूस वगैरे मी घेत राहते. चला तिकडे शेंगा शिजत असतील, आता भाजी करते. मी टाकणार आता मैत्रिणींनो
एक भाकर मस्त ज्वारीची, मग शेवग्याच्या शेंगाच्या भाजी संग पातळ भाजी केलेली छान मस्त. ज्वारीची भाकर आणि उन्हाळ्यात खास करून ज्वारीची भाकर खाल्ली पाहिजे, चांगली राहते, गार राहते आणि शरीरासाठी खूप आयुर्वेदिक ज्वारी मानव, पातळ पातळ नरम बघू शकते. तर चला आता चपात्या टाकून घेते पीठ मळलेलं इकडे. बघा भाजी मैत्रिणींना किती छान झाली, शेवग्याच्या शेंगाची आणि ज्वारीची भाकर मस्त चुरून, कांदा काकडी टमाटर ह्याच्याबरोबर किती भारी जेवण जाईल. या मैत्रिणींना जेवायला बघा ज्वारीची भाकर मस्त पातळ पातळ. बघा पापडा कसा निघतो भाकरीचा. त्याच्यानंतर बीट, एवढं तरी बीट घेतलं पाहिजे जेवणामध्ये. कांदा तुम्हाला द्यायचं काय, दही घरचं मातीच्या भांड्यातलं दही. हे बघा असं मस्त छान खोले खोले द्यायचे. टाकू का बघू टाकते मस्त शेंगा भारी साधं आहे. मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही, चांगल्या आहेत ना. तुमचे स्वयंपाक वगैरे झाले असतील बघा. आता मी घरी आले 8:45ला. आज मी दुकानातला ब्लॉग घेतलाच नाही कारण ना दुकानात आज इतकं काम होतं तर मी ब्लॉग घ्यायची विसरूनच गेले आज. तर चला ठीक आहे, आता स्वयंपाक बनवायचं आहे मला. मी आज बनवणार आहे शेवभाजी मस्त छान झणझणीत. तर शेवभाजी काजू शेवभाजी बनवणार आहे मी. काजू शेवभाजी खूप छान लागते खोबऱ्यापेक्षा. तर चला आता आपण काजू शेवभाजी बनवू. तर त्याचा आता अंधार तर पडलेला आहे. आता ब्लॉग कसं काय घेऊ, मी रेसिपी नाही घेणार. गरमी खूप वाढली आहे मैत्रिणींना, सध्या खूप गरम होतं आहे की माणूस असं उकडून निघायला लागलं आहे. मग दीपकनं कूलर घेऊन आला पहिलं आहे, पण त्याचं ना कसं ते मोठा टप आहे, ते टपाचं आहे तर त्याच्यामुळं ना ते जागा खूप आटती. तर मग आता हा घेऊन आला कूलर दुसरं. सोयाबीन चिल्ली एवढी मोठी अंडी, एवढी मोठी कोण खाणार ते गेलं जेवायला. नक्की ते कुठे गेलं हॉटेलला जेवायला पाहिजे ना. बापरे अरे पोरा एवढी मोठी कसं राहणार रे, पुढे कोण खाणार रे पाहिजे ना. तर बघा एवढी मोठी घेऊन आलाय बघा या बाई. बघा चमचा आणायला लागेल ना. अरे पोरा आधी जेवण करून घे ना. कवर थांबायचे, आधी जेवण करून घ्यायचं. भाजी गार वाढली चाकून चमच्याने खावं लागतं त्याला. चमचा आणा डिस आणा त्याच्यात कसं काय येतात. तर बघा मैत्रिणींना हे बघा एवढी मोठी सोयाबीन चिल्ली आली आहे. वैशू तिचा नवऱ्याचा मित्र दोघं तिघं असे 5-6 जण ते एका तिला जेवायला गेले. मी दुकानात कॉल केला होता. ती म्हणली होती मला आज तुला भेटायला यायचे. तर म्हटलं काय आली नाही 3 दिवसापासून यायचे. तिकडे आम्ही चालू जेवायला. मला अगं इकडे मी शेवभाजी वगैरे छान बनवली, यायचं ना तुम्हाला कधी कॉल करायचा. आता कधी करू बघा सांगते पण करा सांगते हां. तर छान झाली बघा आज शेवभाजी पण मस्त झाली मैत्रिणींनो, भारी झाली आहे. मला भूक लागली होती म्हणून मी खाले, एवढं उशिरा मी खात नाही. पण आज ना खूप भूक लागली होती तर थोडीसं खाऊन घेतली 2-4 ग्लास, जास्त नाही खात. उशीर झाला पोटभर खात नाही मी, पण मन चाबून राहत ऐकत नाही. ते पाणी टाकलेलं ते दिसतं. काय दिसतं पाणी किती टाकलंय असं. मैत्रिणी बघा दीपकलीनं आज कूलर आणलं. हे बजाजचं कूलर आहे. किती लिटरचं आहे? 36 लिटरचं. एक ठिकाणी विचारलं गेले तर 7,300 सांगितलं बरोबर, आणि एक ठिकाणी आणलं 5,300 आणलं ना. एवढा फरक पडला आहे. ओळखीनं आमच्याकडं काम चालू आहे ना घराचं नवीन, तिथं ते बोर्ड बसवायला तिथं आलेला होता. मग तो म्हणे मी एक ठिकाणी चल घेऊन जातो तुला, त्याचं तिथं खूप स्वस्त आहे. त्या बिचारा नेलं आणि त्याने बघा हे 5,300 मध्ये केलं. आणि दुसरीकडे दीपकने एक ठिकाणी विचारलं तर 7,300 जाऊन लागलं. बघा चला काही नाही काही कुठली ओळख कामाला येते, आपली चांगली ओळख, आपण चांगले संबंध कोणासमोर ठेवलेले ते पण कधी ना कधी आपल्या कामाला येते. तर त्याच्यामुळं आयुष्यात सगळ्यांनी चांगले संबंध ठेवले पाहिजे. आपल्या मतलापुरते स्वार्थापुरते कधीच ठेवले नाही पाहिजे. आपण काय करतो आपला स्वार्थ असला तर संबंध
नाही. आपले संबंध चांगले कधी ना कधी आपल्या ते कामाला येते. तर ते मिस्त्रीचे संबंध आम्हाला मग आज कामाला आले तर 2000 याच्यामध्ये फायदा झाला आमचा. असं कुत्र आणलं ते कपडे कसं वाढलं सामान नक्की खूप ऊन वाढले, उष्णता वाढली, घाम येते. तर मस्त कूलर लावून वैशू आली बघा आता 11:30 वाजता. कारण ना लवकर येणार होती पण ते तिच्या मैत्रिणीने मित्र गेले होते. तिचं लग्नाला वर्ष झालं 14 तारखेला मे मागच्या वर्षी लग्न झालं होतं. तर मग केक कापाय गेले, हॉटेलला गेले वाटतं जेवण वगैरे करायला. आता वाजले 11:30 आणि लवकर येणार होती माझ्याकडं जांभळं घेऊन. तिनं ना तिच्या मळ्यातून जांभळं आणले होते येता येता. तिला असं वाटलं लवकर जावं आईकडं. पण आता कसं मित्र मैत्रिणी भेटले, गप्पा छप्पा फोटोशूट वगैरे केले असतील, केक कापला असेल तर उशीर झाला. चांगलं करायचं होतं आज पाहिजे. तिच्या लग्नाचा वाढदिवस वैशूचा ना मला खूप चांगला करायचा होता पण माझ्याकडं ना टाईमच नाही मैत्रिणींना. तर चला ठीक आहे बघा हे जांभळं घेऊन आली वैशू तिच्या मळ्यातून आणि हे घरून निघताना जांभळं घेतले होते आणि तसेच मग तिकडं ते हॉटेलला जेवायला गेले. मग उशीर झाला तिकडून येता येता त्यांना. मग मला तिने 11:30ला फोन केला म्हणे आई झोपली का? तर तिला म्हटलं नाही झोपली पण झोप लागूच लागली मला. तर मग तिला असं वाटलं ते जांभळं परत घेऊन कसं काय जावं. आईला खूप जांभळं आवडत येते बी नाही. हे औषध म्हणून मी हे फॉलो करते. जांभळाच्या सीझनमध्ये मी खूप जांभळं खाऊन घेते, चांगले राहते. मैत्रिणींना सगळ्यांनी जांभळं खाल्ले पाहिजे. तर चला ठीक आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या